नमस्कार, इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. मागच्या भागात आपण भारताची सद्य परिस्थिती मांडली. या भागात दोन सरकारच्या कामगिरीची तुलना करूया. तुलनेसाठी भरपूर मुद्दे आहेत, आपण त्यातील फक्त 56 निवडलेत. म्हणजे फुग्याला प्रत्येक इंचाला एक टाचणी टोचता येईल. पहिला, 2004 ते 14 सरासरी जीडीपी वाढ अंदाजे 8% होती. 2014 नंतर 5.7%, तेही हवे तसे निकष वापरून, नाहीतर तुम्ही कल्पना करू शकता. दुसरा, दरडोई उत्पन्नामधील वाढ 2004 ते 13 मध्ये 250% होती. 2014 नंतर 35%. तिसरा, कर्ज, दरडोई कर्ज 2013 मध्ये 43,124 होते, जे आता अंदाजे 1,09,373 आहे. कर्ज व जीडीपीचे गुणोत्तर 82% झाले. 2014 पर्यंत भारतावर अंदाजे 55 लाख कोटीचं कर्ज होतं, ते 10 वर्षात साधारण 2.25 लाख कोटीच्या वर गेलंय. परकीय चलनसाठा वाढीचा दर 2004 ते 14 पर्यंत होता 222%. 2014 नंतर आहे 91%. बेरोजगारीचा दर होता 2.20%, तो आता आहे सरासरी 6.60%. गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी सध्या चालू आहे. तरुणांमधील बेरोजगारीचा दर तर लेबनन, येमेन यासारख्या देशांच्या बरोबरीने आहे. 2014 पर्यंत संघ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या होती 33.28 लाख. आता ती आहे 31.67 लाख. म्हणजे लोकसंख्या वाढली, बजेट वाढलं, पण नोकऱ्या कमी केल्या. 2014 पूर्वी कृषी मोबदला किंवा वेजेसचा वाढीचा दर होता 4.10%. 2014 नंतर तो आहे सरासरी 1.3%, म्हणजे 68% कमी झाला. 2010 मध्ये जीडीपीच्या 25% इतकी भारतीयांची बचत होती. 2021-22 मध्ये जीडीपीच्या 7.9% होती आणि 2022-23 मध्ये जीडीपीच्या 5.1% आहे. म्हणजे 21-22 मध्ये 22 लाख कोटींवरनं ती आता 14 लाख कोटींवर इतकी कमी झाली आहे. मात्र कुटुंबांची कर्ज प्रचंड प्रमाणात वाढली आहेत. 2018 मध्ये 19 लाख कोटी असणारं कर्ज 2023 मध्ये 48 लाख कोटींवर गेलंय. बऱ्याच गरजेच्या गोष्टी विकत घेण्यासाठी किंवा जुनी कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेतली जातात आणि यातली बरीच कर्ज विनातारण असल्याने आरबीआयने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. बरं, कर्ज वाढली आहेत पण डिमांड वाढली आहे का, तर तेही नाही झाले. निर्यात, जी जीडीपीच्या तुलनेत आधी 17% होती 2014 मध्ये, ती आता 13%वर आली. 2014 पूर्वी एक्सपेंडिचर जीडीपीच्या 14.68% होते, ते 12.94% झाले. उत्पादन क्षेत्र म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा 2005 साली जीव्हीएच्या म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड त्याच्या 15.3% होता, तो 2014 पर्यंत वाढून 17% झालेला. आता उत्पादन क्षेत्र नंतर आक्रसलं आणि आता तो सध्या 14%वर आलाय. वित्तीय तूट मात्र वाढली, 4.5%वरनं 5.8% झाली. रुपया पडणे म्हणजे देशाची इज्जत पडणे, असं मोदीजी म्हणाले होते. रुपया डॉलरच्या तुलनेत 60 वरून आता 83 वर घसरलाय. संघ राज्य सरकारच्या कामात दिरंगाई अथवा अन्य कारणाने प्रोजेक्टच्या किमती वाढतात, म्हणजे लेट होतात काही प्रोजेक्ट करण्यामध्ये. तेव्हा जो तोटा होतो तो 2014 पर्यंत साधारण 1 लाख कोटी होता आणि त्यानंतर आलं प्रचंड कार्यक्षम सरकार आणि तो तोटा 4.7 लाख कोटींवर गेलाय. मनमोहन सिंग पाय उतार झाले तेव्हा पेट्रोल 66 रुपये लिटर होतं, जे आता सरासरी 105 रुपये आहे. गॅस सिलेंडरची किंमत 410 होती, ती आता 900च्या आसपास आहे. परदेशी गुंतवणूक जीडीपीच्या 1.2% म्हणजे 1.2% होती, ती आता फक्त 0.8% इतकी आहे. म्हणजे गुंतवणूक येत नाहीये भारतामध्ये. कॉर्पोरेटची देशांतर्गत गुंतवणूक 26% होती, ती सुद्धा घसरून 22% झाली आहे. धान्य उत्पादन वाढीचा वेग 34% होता, तो घसरून 31% झालाय. जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावरचा खर्च, खरं तर शिक्षणावरच्या खर्चाला गुंतवणूक म्हणायला हवी, हा 2004 साली 2.2% होता. तो वाढत जाऊन 4.6% पर्यंत गेलेला 2014 सालापर्यंत. 2024 मध्ये ती गुंतवणूक 2.9% झाली, म्हणजे जवळपास अर्धी झाली आहे. गरिबांना देण्यात येणाऱ्या सबसिडीज 2014 साली एकूण खर्चाच्या 16% होत्या, त्या कमी झाल्यात आणि 9% झाल्यात. मात्र निवडक अतिश्रीमंतांसाठी असणारा कॉर्पोरेट टॅक्स
तो मात्र कमी केला, तोही न मागता 30%वरनं 22%. औद्योगिक विस्तारासाठी घेतली जाणारी कर्जे कमी झाली आहेत. 2013 मध्ये 22.4% वाटा होता, तो आता 12.2%वर आलाय. सूक्ष्म व लघु उद्योगांची कर्जे 2013 मध्ये जीडीपीच्या 4.1% होती, ती आता 3.1%वर आली आहे. आणि ही कर्ज कामाची कर्ज असतात, याने व्यवसाय विस्तार केला जातो. लहान व्यवसायांचा विस्तार कमी झालाय. थोडक्यात 14.5 लाख कोटी कर्ज राईट ऑफ केलं गेलंय आणि हा आकडा युपीए सरकारपेक्षा अंदाजे 800% जास्त आहे. 2014 मध्ये 4%च्या आसपास असणारा पब्लिक सेक्टर बँकचा एनपीए 2018 मध्ये 12%पर्यंत गेला होता. सरासरी 7 ते 11%च्या आधीमध्ये आहे सध्या. 2009 ते 2014 मध्ये पब्लिक सेक्टर बँक्स दरवर्षी अंदाजे 35,000 ते 50,000 कोटी रुपयांचा नफा करत होत्या. उलट 2015 ते 2020 मध्ये त्यांचा एकूण तोटा 2 लाख कोटींच्या वर गेला. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या अभ्यासानुसार 13 मोठ्या एनपीएसच्या इन्सॉल्व्हन्सी केसेसमध्ये 64%चा हेअरकट बसलाय. म्हणजे फायदा कॉर्पोरेटला झाला. आणि हा आकडा रुपयांमध्ये असेल अंदाजे 4.47 लाख कोटी. संसदेतल्या उत्तरावरून दिसतंय की अंदाजे 20% वसुली फक्त शक्य आहे, म्हणजे एकूण 12 लाख कोटींच्या आसपासचा हा फटका असणार आहे. बँकांनी कर्ज थकवल्यामुळे कोर्टात किंवा एनसीएलटीकडे दाखल केलेल्या दाव्यांची संख्या 35,000 आहे आणि त्यात अडकलेली रक्कम आहे अंदाजे 5,90,000 कोटी. सार्वजनिक बँकांनी लाखो कोटी रुपये राईट ऑफ केल्यामुळे त्या पाण्याखाली गेल्या असत्या. त्यांना बुडू न देण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात अंदाजे 4,50,000 कोटी रुपये अर्थसंकल्पातून भाग भांडवल म्हणून दिले. हे पैसे आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात वापरता आले असते. कॉर्पोरेट क्षेत्राची गुंतवणूक 6.2%ने कमी झाली आहे. कॉर्पोरेट टू जीडीपी सहभाग कोविडपूर्वी 51% होता, तो 41%वर आलाय. आयकर वाढीचा दर 2014 साली 17.53% होता, तो 16.85% झाला. मोदीजींचा एक जुना व्हिडिओ आहे, त्यात ते समजावून सांगतायत की सार्वजनिक संस्था या विकायच्या नसतात, त्यांची कार्यक्षमता वाढवायची असते. कारण तेव्हा 3 पीएसयूचं खासगीकरण होत होतं. परंतु मनमोहन सिंग यांच्या काळात 23 पीएसयू बनल्या होत्या. मग आले मोदी सरकार आणि एकदम त्यांचं विधान बदललं. त्यांनी म्हटलं की गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस टू बी इन बिझनेस, म्हणजे सरकारने बिझनेसमध्ये असण्याचे कारण नाही. आणि देश नाही बिकने दूंगा ही घोषणा असतानाच एकही नवीन पीएसयू न बनवता खासगीकरणाचा सपाटा लावला. अंदाजे 150 सरकारी संस्थांचे पूर्ण अथवा आंशिक खासगीकरण म्हणा किंवा विकणं म्हणा, गिफ्ट देणं म्हणा, पण जे काही म्हणाल ते सुरू आहे. आणि हे होत असतानाच, म्हणजे सरकारने व्यवसायात असू नये म्हणत असतानाच वोडाफोनमध्ये मात्र भागीदारी घेतली. ट्रेड डेफिसिट म्हणजे आयात व निर्यात यातली तूट, आयात अधिक व निर्यात कमी. निर्यातीमुळे परकीय चलन मिळत असतं, आयात वाढले तर ते कमी होतं. मागच्या 10 वर्षात ट्रेड डेफिसिट जवळपास तिप्पट वाढलाय. ज्या चीनला लाल डोळे दाखवणार वगैरे म्हणालेले, जो चीन सीमेवर कुरबुरी करतोय, त्याच चीनसोबत ट्रेड डेफिसिट $100 बिलियन आसपास आहे. दुचाकीची विक्री ही सर्वसामान्यांच्या आर्थिक सुधारणेचे प्रतीक असतं. दुचाकीच्या विक्रीमध्ये युपीए काळामध्ये वाढ होती 25.60%, ती आता 13.31%वर आहे. ट्रॅक्टरची विक्रीची वाढ 15.73% होती, ती घसरून 4.49% आहे. रेल्वेचा पॅसेंजर रेव्हेन्यू 10.81% वरून 7.32%वर आलाय. कमर्शियल व्हेकल्स म्हणजे व्यावसायिक कारणांसाठी घेतली जाणारी वाहने, यांच्या विक्री वाढीचा दर 10.5% होता, तो कमी होऊन 9.74% झालाय. स्टीलच्या विक्रीची वाढ 7.18% होती, ती 5.18%वर आली आहे. सिमेंट विक्री 7.05 वरून 4.32% झाली. घरांच्या विक्रीचे आकडे मागच्या वर्षी 2013च्या आकड्यांच्या त्या लेवलला आले, म्हणजे 10 वर्षात वाढच झालेली नाहीये. आनंदी राष्ट्र निर्देशांकात भारत 111व्या स्थानावर होता, तो 126व्या स्थानावर, म्हणजे तळाच्या देशांपैकी एक झालाय. मनमोहन सिंग पायउतार झाले तेव्हा जागतिक भूक निर्देशांकात भारत 55व्या स्थानावर होता, तो आता 107व्या स्थानावर घसरलाय.
दररोज उपाशीपोटी झोपणाऱ्यांची संख्या 2010 मध्ये अंदाजे 12 कोटी होती, 2018 मध्ये 19 कोटी आणि 2022 मध्ये अंदाजे 35 कोटींवर गेली. इंटरनेट युजर्सच्या वाढीचा वेग खूप कमी झालाय, म्हणजे डबल डिजिटवरनं सिंगल डिजिटवर आले. बँकांमधले घोटाळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. भ्रष्टाचार निर्देशांकात भारताचे स्थान 75 होते ते 93 वर घसरले. 2014 ते 2021 दरम्यान 3000 परदेशी कंपन्या काम बंद करून बाहेर गेल्यात. पंतप्रधान राहत कोष हा आरटीआय मध्ये होता आणि त्याच्या जागी आलं पीएम केअर फंड, ज्याची पारदर्शकताच नाही. विरोधकांवर पडणाऱ्या ईडी, सीबीआय, आयटी यांच्या धाडी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये स्थान 180 देशात 161 वर घसरलंय. 2014 पर्यंत डेमोक्रेसी किंवा लोकशाही समजला जाणारा देश आता इलेक्टोरल ऑटोक्रेसी म्हणजे निवडणूक प्रक्रियेतून आलेली निरंकुशता यामध्ये मोजला जातोय. खरं तर शेअर बाजार हे काही अर्थव्यवस्थेचं प्रतीक समजण्याची आवश्यकता नाही, पण त्यातही युपीएच्या काळात 13.4% इतकी वाढ होती, जी वाढ घटून आता 8.2% झाली. तर ही फक्त 56 तुलनात्मक उदाहरणं आहेत. अशी अजून 56 देता येतील, पण सुज्ञ देशाची काळजी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला एवढी पुरेशी आहे. मीडियाने खोटे मांडल्यामुळे, अनेकांची फसगत होत असल्याने किंवा इको चेंबरमध्ये राहत असल्यामुळे या विचारांना त्याची जाणीव होत नाहीये आणि त्यांच्या विश्वासाचा, भोळेपणाचा फायदा उचलला जातोय मुठभर लोकांकडून. आणि कदाचित चीनकडे, कारण त्यांचे हस्तक असतील आणि त्यांच्याबद्दल बोलत नसतील, ट्रेड डेफिसिट म्हणून वाढत असेल, माहित नाही. ही माहिती त्यांच्यापर्यंत सत्य पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. बाकी द्वेषाची पट्टी बांधलेल्या समर्थकांना कितीही सत्य दाखवले तरी काय फायदा आहे, काय उपयोग आहे. तर ही माहिती आपल्या आजूबाजूच्या देशाची काळजी वाटणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. ती सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे. आणि सपोर्ट करा इंडियन व्हॉइसला. धन्यवाद.